नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲसेट्स म्हणजे काय आणि ॲसेट्सचं महत्त्व काय असतं हे अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेत बघणार आहोत। जर तुम्हाला शून्यापासून शेअर मार्केट शिकायचं असेल तर या चॅनलला आजच सबस्क्राइब करा, कारण या चॅनलवर आपण अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेत शून्यापासून शेअर मार्केट शिकवणार आहोत आणि सगळ्यात अगोदर सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घेत राहणार आहोत। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲसेट्स म्हणजे काय हे बघणार आहोत। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। ॲसेट्स म्हणजे अशी कोणतीही वस्तू ज्यामुळे पैसे आपल्या खिशामध्ये येत असतात किंवा ज्यामुळे आपण पैसे कमवतोय किंवा ती वस्तू जर विकली तर आपल्याला लगेच पैसे मिळू शकतात, अशा सगळ्या वस्तूला ॲसेट्स म्हटलं जातं। उदाहरणासाठी तुमच्याकडे एखादा प्लॉट आहे किंवा जमीन आहे, ती जमीन तुम्ही कधीही विकून पैसे कमवू शकता, तर ते एक तुमचं ॲसेट्स आहे। जर तुमच्याकडे बैलजोडी आहे तर बैलजोडी पण तुम्ही विकून पैसे कमवू शकता, ते पण तुमचं एक ॲसेट्स आहे। तुम्ही खूप मोठं घर बांधलेलं आहे आणि त्यामधील काही रूम्स तुम्ही किरायाने दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला किराया मिळत आहे किंवा रेंट मिळत आहे, म्हणजेच दर महिन्याला त्या रेंटचे पैसे तुमच्या खिशात येत आहेत, म्हणजे ते पण तुमचं एक ॲसेट्स आहे। तर थोडक्यात सांगायचं झालं तर काय, ॲसेट्स म्हणजे अशी कोणतीही वस्तू ज्यामुळे आपण पैसे कमवू शकतो त्यालाच ॲसेट्स म्हटलं जातं। आता ॲसेट्सचं महत्त्व काय आहे किंवा इम्पॉर्टन्स काय आहे? जर तुम्हाला खूप जास्त श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्याकडे खूप जास्त ॲसेट्स असले पाहिजे। जेवढे जास्त ॲसेट्स असतील तेवढ्या लवकर तुम्ही श्रीमंत बनू शकता। उदाहरणार्थ तुमच्याकडे 2-3 प्रॉपर्टीज आहेत, एक फ्लॅट आहे, एक अपार्टमेंट आहे, अशा प्रकारची प्रॉपर्टी असेल, किंवा तुमच्याकडे भरपूर शेत जमीन आहे, किंवा तुम्ही सोनं खूप जास्त खरेदी केलेलं आहे, तर अशा प्रकारचे जेवढे तुम्ही ॲसेट्स खरेदी करू शकता तेवढे खरेदी करायला पाहिजे। हळूहळू त्याची किंमत वाढत असते आणि बऱ्याच वर्षानंतर आपण त्यापासूनच श्रीमंत बनवू शकतो। याच कारणामुळे ॲसेट्सला खूप जास्त महत्त्व आहे। जर तुम्हाला लवकर आणि खूप जास्त श्रीमंत बनायचं असेल तर जास्तीत जास्त ॲसेट्स तुम्ही खरेदी करायला पाहिजे, ज्यापासून आपल्याला अजून जास्त पैसे मिळवता येतील। तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल आणि समजला पण असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ खूप चांगला वाटला असेल तर हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना शून्यापासून शेअर मार्केट शिकायचं आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।